संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। 12 वर्ष रखडलेल्या अमराई नाट्यगृह क्रीडानगरीची पाहणी, सुधाकर घारेंची उपस्थिती। कर्जत शहरातील अमराई क्रीडानगरी व नाट्यगृह या महत्वाकांक्षी प्रकल्पाची शुक्रवारी नगरपरिषदेने पाहणी केली। नगराध्यक्षा पुष्पाताई दगडे, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत प्रकल्पातील त्रुटींचा आढावा घेण्यात आला। गेली 12 वर्षे रखडलेल्या या प्रकल्पात नाट्यगृह, क्रिकेट मैदान, फुटबॉल मैदान, इंडोर स्टेडियम, जलतरण तलाव, हुतात्मा स्मारक तसेच स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका उभारण्यात आल्या होत्या। परिसरात लघुउद्योजकांसाठी गाळे व वाहनतळाचीही सुविधा देखील नियोजित करण्यात आली होती। मात्र काम रखडल्याने नागरिकांना या सुविधांचा लाभ मिळू शकलेला नाही। पाहणी दरम्यान सुधाकर घारे यांनी प्रकल्पातील उर्वरित कामे प्राधान्याने पूर्ण करून नाट्यगृह व क्रीडा सुविधा नागरिकांसाठी आणि खेळाडूंसाठी लवकर सुरू करण्याचे नियोजन केले जाईल असे सांगितले। हा प्रकल्प कर्जतच्या सौंदर्यात आणि क्रीडा सांस्कृतिक विकासात महत्त्वाची भर घालणारा ठरेल असेही घारे यांनी नमूद केले। दरम्यान यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह नगराध्यक्षा पुष्पा दगडे, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, नगरसेवक महेंद्र चंदन, अशोक राऊत, कुमेश मोरे, नेहा शिंदे, सुमिता गायकवाड यांसह जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती नारायण डामसे, राष्ट्रवादी तालुका प्रमुख दीपक श्रीखंडे, मागजी नगराध्यक्ष राजेश लाड, पंकज पाटील, सोमनाथ पालकर, अतुल कडू आदी उपस्थित होते। आज खऱ्या अर्थाने कर्जत नगरपालिकेच्या वतीने कर्जत नगरपालिकेच्या नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, मुख्य अधिकारी असतील आणि नगरसेवक असतील यांचा आज नाट्यगृह आणि हे स्टेडियम आहे याचा पाणी दौरा होता। त्या दौऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा सामील झालो आणि बऱ्याच दिवसापासून अर्धवट असलेलं हे काम, या कामाला पूर्णत्वच कसं घेऊन जाता येईल आणि हे वापरात कसं येईल यासाठी खऱ्या अर्थाने आमच्या नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, शिवसाहेब असतील यांचं मानस आहे आणि ते कशा पद्धतीने आपण पूर्ण करू शकतो यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही सर्व टेक्निकल टीम असेल, सर्व अधिकारी वर्ग असेल यांना घेऊन याची पाहणी केली। खऱ्या अर्थाने हे लवकरात लवकर आपल्याला वापरात आणण्यासाठी आम्ही सगळेच जण मेहनत करणार आहेत। आम्हाला सुद्धा त्यांनी नगराध्यक्ष मॅडमनी या पाणी दौऱ्यामध्ये सामील होण्यासाठी निमंत्रण केलं। आम्ही सुद्धा त्या पाणी दौऱ्यामध्ये सर्व पाहिलं आणि खऱ्या अर्थाने ज्या ज्या गोष्टी अर्धवट आहेत त्या पूर्ण घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्वजण अगदी उद्यापासूनच कामाला लागणार आहेत आणि शिवसाहेब असतील आणि सर्व नगरपालिकेची मंडळी असतील, नगरसेवक, नगर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने किती निधी लागणार आहे, याला कशा पद्धतीने आपण डेव्हलप केलं पाहिजे याची सगळी पाहणी करून आम्ही लवकरच या नाट्यगृहाचा आणि या तुमच्या स्टेडियमची आम्ही कामाची सुरुवात करणार आहोत। या कॅम्पसमध्ये ज्या ज्या अम्युनिटीज आहेत या सगळ्या गोष्टीची आम्ही आता पाहणी केलेली आहे। आम्ही त्याच्यावर आता आज उद्या 2 दिवस चर्चा करून ते कशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करता येतील याची संपूर्ण अगदी चौकशी करून त्याची माहिती घेऊन त्याचं काम आम्ही लवकरात लवकर सुरू करू असं आपल्याला या ठिकाणी मी आता सांगतो। चला बाय।